कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये 65 वर्षीय विठ्ठल कृष्णा पवार यांच्या गळ्यावर, पोटावर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार झाले होते। या प्रकरणी सचिन आनंदा कांबळे याच्यासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। दरम्यान उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल केलेल्या विठ्ठल पवार यांचा आज दुपारी मृत्यू झाला। त्यामुळे आरोपी सचिन कांबळेवर खुनाचा गुन्हा दाखल झालाय। विठ्ठल पवार यांच्या पुतण्यानं केलेल्या प्रेमविवाहातून पवार आणि कांबळे कुटुंबांमध्ये वैर निर्माण झालं होतं। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यात काम करताना पाय घसरून उंचीवरून पडल्यानं एकाचा मृत्यू झाला। पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे इथले 45 वर्षीय सरदार विष्णू पाटील असं त्यांचं नाव आहे। या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे। कोल्हापुरातील दिलबहार तालीम मंडळाच्या वतीनं अत्यंत पवित्र वातावरणात आणि विविध धार्मिक विधी करून गणेशोत्सव साजरा होतो। दिलबहार तालीम मंडळाच्या दख्खनचा राजा या गणेशाच्या आरतीसाठी रोज विविध मान्यवरांना निमंत्रित केलं जातं। शुक्रवारी सायंकाळी बी न्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी, दैनिक लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, आपचे संदीप देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गणेशाची आरती करण्यात आली। अत्यंत सुंदर मंडपामध्ये प्रतिष्ठापना केलेल्या गणेशाच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रांग असते। यावेळी पद्माकर कापसे, विनायक फाळके यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। सातारा जिल्ह्यातील वसंत पवार हे गेल्या 40 वर्षांपासून ट्रम्पेट वादनाचं काम करतात। कोरोना काळात त्यांचं काम सुटल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे। त्याच दरम्यान त्यांच्या मुलाचा आणि नातवाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनलाय। याबाबत सोशल मीडियावरून माहिती मिळताच कोल्हापुरातील LICचे कर्मचारी प्रशांत कुलकर्णी यांनी पवार यांना सुमारे 18,000 रुपये किमतीचे नवीन ट्रम्पेट घेऊन दिले। तसंच पवार यांच्या दम्याची 6 महिन्यांची औषधं देऊन त्यांना रोख रक्कमही प्रदान केली। तसंच ज्योती फडके यांच्याकडून पवार यांना गोदडी देण्यात आली। यावेळी गायक सूरज नाईक, बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, नरेंद्र फडके, निशाद फडके उपस्थित होते। कोल्हापुरातील श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 143 कोटी 90 लाख रुपये निधीला राज्य शासनानं मंजुरी दिली। त्यानंतर शासनाचे आभार मानण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं घाटी दरवाजाजवळ जल्लोष करण्यात आला। वाद्यांच्या गजरात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यामुळे हा विकास निधी प्राप्त झाल्याचं जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी सांगितलं। यावेळी कमलाकर जगदाळे, सुनील जाधव, तुकाराम साळुखे, किशोर घाटगे, रणजित मंडलिक, पवित्रा रांगणेकर, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, अंकुश निपाणीकर, हर्षल सुर्वे, बंटी जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। इचलकरंजीतील कलानगर गणेशोत्सव मंडळानं तब्बल 6,000 चौरस फुटात 60 बाय 96 आकाराचा गजमहाल साकारलाय। या महालाच्या नक्षीकामात 1,000हून अधिक लहान मोठे हत्ती साकारलेत। श्रींच्या दर्शनासाठी आणि गजमहाल पाहण्यासाठी रोज भक्तांची गर्दी वाढत आहे। आज मेघा बांभोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण झालं। त्यावेळी सुमारे 1,000 महिला पिवळी साडी परिधान करून आल्या होत्या। माजी नगरसेविका लक्ष्मी सपाटे, भाग्यश्री वाळवेकर, शीतल तोडकर, स्मिता ठोंबरे, गंगा तोडकर, सविता वठारे यांच्यासह महिला भगिनींच्या उपस्थितीत अथर्वशीर्षाचं एका सुरात आणि पवित्र वातावरणात पठण झालं। कोल्हापूर शहरातील गोरगरीब कुटुंबांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी मंगळवार पेठेतील प्रशांत मंडलिक यांनी मदतीचा उपक्रम राबवलाय। शहरातील विविध भागातील कुटुंबांना प्रसादाचं किट वाटप करण्यात आलं। त्यामध्ये गहू, गूळ, पंचखाद्य, करडई बी, सुगंधित तांदूळ, खसखस, वेलची, नारळ, 5 फळं, मोदक अशा 12 वस्तूंचा समावेश करण्यात आलाय। या उपक्रमासाठी प्रशांत मंडलिक यांना सचिन मालू, राजीव पारीख, सचिन झवर, सोनल कदम, उमेश कुंभार, सुनील गाताडे, हर्षजित घाटगे, प्रकाश मंदुरकर यांनी सहकार्य केलं। कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजच्या भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी बिंदू चौकात जमून डॉल्बीच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली। तसंच डॉल्बीमुळे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम सांगणारे फलकही हाती घेतले होते। नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर संजय लठ्ठे, डॉक्टर गणेश नवाथे, डॉक्टर सुमैया इनामदार, प्राचार्य अविनाश गायकवाड, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषी डोंगरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।
महसूल सप्ताहानिमित्त मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं. सहजिल्हा निबंधक बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते शिबिराला सुरुवात झाली. डॉक्टर रवींद्र वराळे यांनी हृदयविषयी समज गैरसमज या विषयावर मार्गदर्शन केलं. शिबिरामध्ये जनरल तपासणी, रक्ताची तपासणी, ECG, डोळ्यांची तपासणी तसंच बोन सेटिंगसह औषधं मोफत देण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकही या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिराला डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर गडकर नेत्र रुग्णालय यांचं सहकार्य लाभलं.